राजधानी दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली येण्याची शक्यता। आम आदमी पार्टीला धडकी भरवणारे एक्झिट पोल समोर। राजधानीतील आपची सत्ता उलथवून भाजपचा उदय होण्याचा अंदाज। मराठी अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य। राहुल सोलापूरकरला गोळ्या घातल्या पाहिजे। खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही। सर्व दोषींवर कारवाई करणार। देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। कुंटेबळ तलावासाठी दगड मारणाऱ्यांची मनं जिंकली। एका शब्दावर फडणवीसांनी 300 कोटींची मदत केली। बीडीच्या कार्यक्रमात सुरेश धस यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। पंढरपुरात दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर होणार कारवाई। घुसखोरी करणाऱ्या भाविकांवर थेट गुन्हा दाखल होणार। विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शन रांगेसाठी समितीचा निर्णय। नालासोपारामधील तोडक कारवाईच्या विरोधात रहिवाशी आक्रमक। घराच्या बदल्यात घर देण्याची नागरिकांची मागणी। 10 फेब्रुवारीला शिर्डीतील ग्रामस्थ कॅन्डल मार्च काढणार। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाचा निषेध करणार। शिर्डीत गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप। चंद्रभागेच्या पाण्यात अळ्या आणि किडे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर। घाण पाण्यातच भाविकांना पवित्र स्नान करण्याची वेळ। नागपूरमध्ये क्रिकेट सामन्याची तिकीटं ब्लॅकमध्ये विकणाऱ्यांना अटक। तर विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानाजवळ पोलीस पथकाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।